आज आपण बघतो की कुणाशी कुणाचा संघर्ष झाला की फक्त लढाई झाली पाहिजे आणि जिंकलं पाहिजे अशा भूमिकेतून समाज वावरतोय. पण शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या त्याहून अधिक जास्त तह केले असं त्यांचा इतिहास सांगतो. पण हे तह करताना त्यांनी हजार वेळा विचार केला की आज लढाईची आवश्यकता आहे का नाही. आजची पिढी तो विचारच करत नाही. म्हणजे कुठलीही तडजोड करावी असं आजच्या पिढीला वाटत नाही. आजच्या पिढीसाठी व्यवस्थापनाच्या अंगानं किंवा जगण्याच्या अंगानं तुम्ही काय सांगू शकता? सर, आयुष्यात 2 पावलं मागे आल्याशिवाय मोठी झेप टाकता येत नाही. इतिहासाच्या पानावरचा सगळ्यात मोठा पुरंदरचा तह जर आपण बघितला तर आयुष्यात सगळं संपल्यानंतरही आपण शून्यातनं परत नव्यानं उभं राहू शकतो. म्हणजे सगळं तुमच्या आयुष्यातनं गेलंय आपल्या. म्हणजे जे स्वराज्य आमच्या मावळ्याच्या रक्तात निर्माण झालं होतं, रात्रंदिवस कष्ट करून निर्माण झालं होतं, त्या स्वराज्यातली 70% संपत्ती मोगलांना द्यावी लागली. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले तुम्हाला आणि फक्त किल्ले राहिले 12. सामान्य माणूस असता तर काय काय केलं असतं त्यावेळी की सगळं संपलंय आयुष्यात, आता थांबून जावा असा विचार केला असता आणि थांबवलं असतं का हे आपलं कार्य. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पावलं पाठीमागाली. जसं आपण म्हणला की आयुष्यात फक्त लढाई असं नाही, ज्यावेळी गरज असेल त्यावेळी 2 पावलं तुम्ही पाठीमागे आलं पाहिजे, त्यावेळी तुम्ही सोलपैरामी घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज 2 पावलं पाठीमागे आले आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले आणि 70% स्वराज्य मोगलांना दिलं त्यावेळी किल्ले राहिले 12. पण सर, ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गराज किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला 9 वर्षे 6 महिन्यांनी, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे किल्ले होते 361. मग आयुष्यात सगळं संपल्यानंतर देखील आयुष्यात बाउन्स बॅक कसा करायचा असतो ना, हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे जेव्हा गरज लागेल त्यावेळी फक्त पुढंच जायचंय, लढाईच करायच्या आहेत, संघर्ष करायचे, ही भूमिका आयुष्यात नको. थांबायचं आहे ना 2 पावलं तर 100% थांबलं पाहिजे. त्यावेळी आपलं नुकसान किती होतंय यापेक्षाही आपल्याला उद्या नव्यानं परत आपलं ध्येय गाठायचं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यामुळे ज्या वेळी वाटेल त्यावेळी आपण संघर्षाच्या भूमिकेपेक्षा काही वेळा तहाची भूमिका त्या आयुष्यात फार महत्वाची असते.